पत्रकार परिषद यावेळेला सुरू आहे. थेट जाऊयात. पक्ष प्रवेश आहे. या पक्ष प्रवेशासाठी आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस कर्नाटकचे सुपुत्र माजी रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्राचे प्रभारी आमचे आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, त्याचप्रमाणे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस पक्षाचे सेक्रेटरी प्रभारी आदरणीय वेणुगोपालजी, त्याचप्रमाणे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिस्त्री साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्राच्या आमच्या प्रदेशच्या इन्चार्ज सेक्रेटरी सोनल पटेलजी, संदीपजी, आशिष दुवाजी, संपतजी आणि त्याप्रमाणे याचे हर्षवर्धन पाटीलजी, महाराष्ट्र विधान सभेचे आपले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटीलजी, माजी मंत्री नसीम खानजी, सर्व मंडळी या ठिकाणी आज मी माननीय अध्यक्षांना विनंती करतो की कृपया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष जे सरचिटणीस शेतकरी कामगार पक्षाचे आहेत ते हजारो कार्यकर्ते आज या ठिकाणी प्रवेश करतात. विश्वजी कदम सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तर मी विनंती करतो की कृपया आपण प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ते या ठिकाणी प्रवेश करतात. त्यांनी कृपया या ठिकाणी मान्य अध्यक्षांना प्रवेश द्यावा. माननीय प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आता फक्त 2 प्रवेश त्याच्यासोबत होत आहेत. बाकी हजारो कार्यकर्ते त्यांचा प्रवेश देण्यात आलेलेच आहेत. त्यांनी घोषित केलेलं आहे. ते शांताराम कुंजर प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांना यांचा प्रवेश आता होतो आहे. शांताराम कुंजीर प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड, तसाच शिवाजी ब्रिगेडच्या त्यांच्यासोबत कार्यरत शिवाजी ब्रिगेडच्या अध्यक्षा सारिका भोसलेताई, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सारिका भोसलेताई यांचे प्रवेश आहे आणि त्यांच्यासोबत आहेत प्राचीताई दुधाने प्रदेश कार्याध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सारिका भोसलेताई आणि त्यांच्यासोबत प्राचीताई दुधाने प्रदेश कार्याध्यक्ष यांचे प्रवेश आज काँग्रेस पक्षात होतो आहे. आता प्रवीण गायकवाडजी माननीय सन्माननीय नेत्यांना आदर छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी स्टॅच्यू पुतळे यांना या ठिकाणी एक प्रेम भेट म्हणून देत आहेत. पाजील अन्सारी महाराष्ट्र प्रवीण गायकवाड आता या ठिकाणी सर्व नेत्यांना एक भेट म्हणून आपल्या सगळ्यांचा संदीप जी आगे आइए, उनको स्टैचू संदीप जी आगे आइए. रजनीताई राहिले, विखे पाटील राहिले. एक मिनिट फाजिल अन्सारी जी, हा आमचे महाराष्ट्र काँग्रेस माजी सरचिटणीस फाजिल अन्सारी हे आमचे बंधू आहेत. त्यांनी पक्ष दिलेला आहे. त्यांच्यासोबत फिरोज शेख, अनवर अन्सारी,
पक्षप्रवेश संपलेला आहे असा प्रेस आता सगळे मागे जायचं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून सन्मान्य वेणुगोपालजी यांना मुद्दाम काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या ठिकाणी पाठवलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रभारी श्री खरगेजी आणि महाराष्ट्राच्या या निवडणुकी संदर्भामध्ये ऑब्झर्व्हर म्हणून मधुसूदन मिस्त्री यांची नियुक्ती काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी यांनी मुद्दामहून विशेष बाब म्हणून महाराष्ट्राकरता केलेली आहे. जवळपास सगळ्याच जागा घोषित झालेल्या आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादीने काँग्रेसकरता सोडलेली आहे आणि त्या ठिकाणचा उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने श्री उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं आहे. आज पुण्याचा निर्णय होईल त्या बाबतीत चर्चा झालेली आहे. या ठिकाणी वेणुगोपालजी आहेत, खरगे साहेब आहेत, त्यांच्या स्तरावर पुण्याच्या बाबतीमध्ये विस्तृतपणे चर्चा होऊन तो निर्णय आता अंतिम टप्प्यामध्ये, त्यामुळे तोही निर्णय आता अपेक्षित आहे. सांगलीची जागा त्या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची चर्चा करून ती जागा ही राजू शेट्टी यांच्या पक्षाकरता सोपवलेली आहे. त्या ठिकाणी काँग्रेसमधील सर्व नेत्यांचा समन्वय साधून त्या ठिकाणी आता तो निर्णय झालेला आहे. उमेदवारांची घोषणा ही राजू शेट्टींच्या वतीने त्या ठिकाणी सांगलीमध्ये करण्यात येईल. त्यामुळे आता जवळपास सर्वच जागेच्या घोषणा या पूर्ण झालेल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अंदाजे साधारण 5 तारखेच्या आसपास महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा कार्यक्रम लवकरच हा घोषित केला जाईल. त्यांचा हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे दुसरा, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये राहुलजींचा दौरा हा महाराष्ट्रामध्ये एक दिवस राहणार आहे. त्यांचा डिटेल कार्यक्रम हा नंतर घोषित केला जाईल. त्यामुळे ही आजची ही अशा प्रकारची माहिती मुद्दाम आपल्यासमोर देत आहेत. मी की आपल्यासमोर या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील. आप सभी को मेरा नमस्कार. और आज के इस प्रेस कॉन्फ्रेंस में अशोक चौहान जी और केसी वेणुगोपाल जी और पृथ्वीराज चौहान जी और विके पाटिल जी और सारे हमारे पार्टी के नेतागण यहाँ उपस्थित हैं और मेरे मीडिया के दोस्त भी, आप सभी लोग यहाँ आए हैं. अभी जो अशोक चौहान जी ने आपके सामने जो विषय रखे थे वही उन विषयों पे विस्तार से वेणुगोपाल जी के साथ चर्चा हुई है. और रावेर की जगह उन्होंने छोड़ने के बाद किस व्यक्ति को देना ये भी तय हो गया है. उन्होंने नाम बताया. पुणे की एक सीट है, वो भी हम आज 1-2-3 घंटे में उसको फाइनल करेंगे. खासकर ये जो चुनाव है ये एक आइडियोलॉजिकल बेसिस पे चुनाव हम लड़ने जा रहे हैं. इसके लिए हम ये चाहते हैं कि सबका कोऑपरेशन हो. और आज जो इस मीटिंग में भी खास करके सभी नेता
महाराष्ट्र के बड़े बड़े नेता, एक्स चीफ मिनिस्टर्स, सारे लोग प्रेजेंट थे। अपनी अपनी बात को, अपने अपने विचार को उन्होंने रखा और सभी लोग मिल के एकजुट होकर काम करने का वायदा किया है। और राहुल गांधी जी भी ये चाहते हैं कि महाराष्ट्र में सबसे ज्यादा सीटें आए और एनसीपी और कांग्रेस का जो गठबंधन हुआ है, गठबंधन के लिए दोनों एकजुट होकर काम करें और हमारे कोऑपरेशन एनसीपी को रहेगा, एनसीपी का कोऑपरेशन हमारे साथ होगा। अगर कहीं मतभेद भी है तो उसको छोटे मोटे मतभेद को निभाने के लिए हमने हर जिले को एक एक व्यक्ति को, एक एक लीडर को सूर दिया है और उसी ढंग से सीनियर नेता कितने भी हमारे हैं उनको भी एक एक पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी दिया गया है। तो इससे जाहिर होता है कि कांग्रेस पार्टी पूरी कोशिश कर रही है कि इस इलेक्शन में हम ज्यादा से ज्यादा सीट पाए। तर यावेळेला काँग्रेसची आपण ही महत्वाची पत्रकार परिषद पाहिली। या पत्रकार परिषदेपूर्वी मात्र प्रवीण गायकवाड यांनी आता अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांची देखील जाहीर सभा यावेळेला सुरू आहे बीड या ठिकाणी। थेट जाऊयात। पुढे जाऊन रमेश भाऊ तुम्ही म्हणलात त्यांना हिंदी बोलता येते का, तेवढं आपल्याला विषयच नाही। त्यांना जिल्हा परिषदच्या सभागृहाच्या बाहेर भविष्य नाही, याचं कारण त्यांची जात नसून त्यांचं कारण त्यांचा पक्ष आहे, ज्या पक्षाने या बीड जिल्ह्याच्या विकासाला खड्ड्यात घातली। आज माझ्या बीड जिल्ह्याला काय दिलं या राष्ट्रवादीच्या लोकांनी? डझनभर आमदार होते बीड जिल्ह्यामध्ये, राष्ट्रवादीचे होते की नाही? बरोबर ना? कोण कोण होते सांगा बरं, मी सोडून कोण कोण होते? अण्णा होते ते सांगितलं नाही की कायच मिळालं नाही। कोण होतं उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री कोण होता तुमचा? अरे बाबा, राज्याचं वित्तमंत्री कोण होता? आणि तुमच्या ग्रामविकास मंत्री कोण होता? राष्ट्रवादीचे होते की नाही? मग वित्तमंत्री, ग्रामविकास मंत्री राष्ट्रवादीचे असताना राष्ट्रवादीचे डझनभर आमदार इथे होते। मी सोडून जिल्ह्यातले 5 आमदार राष्ट्रवादीचे होते आणि पुन्हा एवढे आमदार निवडून पुन्हा 5 एमएलसी केले होते। बरोबर आहे की नाही? हा, काय दिले ह्यांनी? आमचे भाऊ पण गेले फार आयटीत राष्ट्रवादी पक्षात। खाली चर्चा, आता मी शपथ घेऊन येईन नामदार बनवून। कुठे दिले मंत्रीपद? मी मंत्री झाल्यावर नामदार लागले तुमच्या मागे, तोपर्यंत नाही लागला। आणि तिकडे गेले, एक पंचायत समिती इमारत आहे का? होती का पंचायत समिती तुमच्या गावात? दादांना इमारत होती का? कधी 15 वर्षात 1 रुपया दिला का ग्रामविकास मंत्र्यांनी? मी ग्रामविकास मंत्री झाले, विचारलं का तुम्हाला? तेव्हा तुम्ही आमच्यावर नव्हते। पंचायत समिती मंजूर केली, विचारलं नाही राष्ट्रवादीचा सभापती का भाजपचा सभापती आहे? मी माझ्या जिल्ह्याला जिल्हा परिषदची इमारत दिली, तेव्हा राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होता। मी माझ्या जिल्ह्याला सगळ्या पंचायत समितीच्या इमारती दिल्या। मी कधी विचारलं नाही की कोणाची सत्ता आहे, कोणत्या जातीचा सभापती आहे, कोणत्या विचारांचा, कोणत्या पक्षाचा सभापती। कारण ही जनता माझी आहे, मी त्यांची पालक आहे, मी पालकमंत्री म्हणून काम करतो आणि मी त्यांचं काम केलं पाहिजे, त्यांचं जीवन बदललं पाहिजे। मी तुमच्या प्रचारामध्ये मुंडे साहेबांचे जेव्हा फिरले, माझ्या दाताच्या कन्या काय होतात, ही म्हण काय असते ते मला कळलं। ते बोलून दाताच्या कन्या तर झाल्या, पण जर मी दातामध्ये एखाद्या शेंगाला किंवा चणा फुटायला ठेवला तर गावापर्यंत जाईपर्यंत त्याचं दळण व्हायचं असे रस्ते होते की नाही? मनक्याची माझी पुढे वाट लागली 2009 आणि 2014 मध्ये फिरताना। आणि मुंडे साहेबांचा प्रचार करायला जेव्हा मी पहिल्यांदा आले तेव्हा दुराळा कुठे, फुपाटा कुठे, रस्ता कुठे, डांबर कुठे, कशाचाच मिळ नव्हता। नुसता भ्रष्टाचार, नुसते बोगस बिलांचा या कारभार हे जे जिल्हा परिषदच्या आता उभे त्यांच्या काळात कारभार झालेला आहे। आणि मी आता प्रचाराला आले, पाणी माझ्या पोटातलं सुद्धा हल्लं नाही, पण आताच्या खासदारांच्या रस्त्यामध्ये माझ्या मनक्याला जराही धक्का बसला नाही। मग आम्ही तुमच्या मनक्यांची, तुमच्या मानेची काळजी घेतो। आमची मान देशामध्ये खाली गेलेली तुम्हाला आवडणार आहे का? हा माझा तुम्हाला सवाल चालणार आहे का? कुणाला माझा अपमान झाला देशामध्ये तर आवडेल? सांगा बरं, मी तुमची लेट नाही? आवडणार आहे का तुम्हाला माझा अपमान झालेला? कुणाला आवडेल हातवर करा, आणि कुणाला नाही आवडणार त्यांनी हातवर करा बरं। मग माझी मान देशात खाली गेलेली तुम्हाला आवडणार नाही? प्रीतम ताईचा अपमान तुम्हाला
कशाची वाट बघताय? या प्रचार सभा हे निमित्त आहे फक्त तुमची भेट घेण्याची, तुमचे आशीर्वाद घेण्याची. आष्टी मतदारसंघामध्ये ना भूतो न भविष्यती अशी लीड प्रीतमताईंना मिळणार मला विश्वास आहे. प्रीतमताई एक सुशिक्षित उमेदवार आहे, त्या सुस्वभावी उमेदवार आहे. त्यांनी अत्यंत चांगलं विकासाचं काम केलेलं आहे. या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकास नेण्याचं काम मी केलेलं आहे. कधी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि कोणत्याही मंत्र्यांनी आम्ही दिलेला कागद कधी बाजूला टाकलेला नाही. आमच्या प्रत्येक सहीचा सन्मान झाला आहे. पंकजा गोपीनाथ मुंडे आणि प्रीतम गोपीनाथ मुंडे अशी आहे. आता ह्यांचं ऑब्जेक्शन ह्याच्यावर पण आहे आणि ते पण स्वतः पुढे आले नाही, हिंमत नाही. ते शेतकरी संघटनेच्या कालिदास आंबेडकरला पुढे केलं. ते ऑफ द रेकॉर्ड काय म्हणते विचारा. मला काय माहिती अजून बोलणी पाठवले असंच म्हणणार ते, बरोबर आहे की नाही? त्या माणसाने ऑब्जेक्शन दिलं. त्यांनी काय दिलं? एका विशिष्ट व्यक्तीचं नाव वापरून तुम्ही मतदान हडपण्याचा प्रयत्न करताय. आम्ही का प्रधानमंत्र्याचं नाव वापरतो? आम्ही राष्ट्रपतीचं नाव लावतो? अरे माझा बाप ऊस तोडणारा जरी असता तर त्याचंच नाव मिळवलं असतं आणि तेच मिळवलं असतं की नाही? तुमचे लेकरं कुणाचं नाव लावतात? तुमचंच नाव लावतात. प्रीतमताई आणि पंकजाताई गोपीनाथ मुंडेच्या कन्या आहेत आणि आपल्या बापाचं नाव लावण्यावर तुम्ही आक्षेप घेणारे कोण? ही संस्कृती आहे तुमची? कोणत्याही जातीची संस्कृती अशा घाणेरड्या गोष्टींना कधीही पाठीशी घालणार नाही. आणि म्हणून प्रीतमताईंचं नाव मुंडे साहेबांपासून विलग केलं म्हणजे आम्हाला काही मतं मिळतील अशा लाचारीची भाषा या लोकांनी केली. आमचं नाव आमच्या वडिलांपासून विलग करायचं असेल तर नको आम्हाला हे राजकारण, नको मला हे राजकारण. जर गोपीनाथ मुंडे नाव जर तुम्हाला वाटतं की गोपीनाथ मुंडे आम्ही नाव लावू शकत नाही. अरे 18 वर्षाचे झाले तेव्हा मतदार यादीत नाव नोंदवलं गेलं, तेव्हा लग्न नव्हतं झालेलं पंकजा गोपीनाथ. तर पंकजा मुंडे यांनी देखील आक्रमक अशा प्रकारची भूमिका घेत बीड या ठिकाणची ही सभा चांगलीच गाजवलेली आहे. तर विरोधकांवरती सडकून टीका करताना देखील या सभेत त्या दिसल्या. त्यानंतर थेट पुन्हा एकदा जाऊयात काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत. नेता जो हमसे जुड़ना चाहते हैं वो लोगों को लेकर हमने आज की प्रेस कॉन्फ्रेंस बनाई. उसके बारे में पुलवामा हो, बालाकोट हो, ये जो दूसरी चीजें हैं वो हम बाद में बताएंगे. Bharatiya Janata Party and lot of leaders are going and getting inducted in Bharatiya Janata Party. So do you really think that Maharashtra Congress is lacking as far as preparation is concerned for this election? He will reply. I don't see. There may be one or two cases here and there. In the entire country, whenever elections take place, these things do happen. But you can't say that this is generalized, that everybody from the Congress is leaving. Not the fact. There are few cases, stray cases here and there, but that doesn't affect the party. And we feel, see, the chief minister is talking about Sam, Dam, Dandabhed. This is not the way the democratic system in the country works. Anyway, whoever has gone and left the party, we have nothing to say. The Congress has leaders, several new leaders who are emerging. Now we have seen Praveen Gaikwad, he has joined us. We have seen Fazil Ansari who has joined us. The other people who will be joining. So these things do happen. I don't think it's a matter of concern. Any decision on Radhakrishnan Viखे Patil? Any decision on Radhakrishnan Viखे Patil? Will he still be the leader of opposition? He is still the leader of opposition. Thank you.